आयुष पावेत या कुळा अकल्प आयुष पावेत या कुळा अकल्प आयुष पावेत या कुळा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मंगेश्वर भगवान की जय। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज वैष्णवी ताई म्हणत असतील खऱ्या अर्थानं माझा वाढदिवसाचा एवढा मोठा सोहळा एवढ्या थाटामाटात पार पडतोय, माझ्या जन्माची सार्थकता झाली, जन्म आलो त्याचे आजही झाले फळसाचे। निश्चित भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करेल, या वाढदिवसानिमित्त बाळूमामांच्या चरणी असेल, हंगेश्वराच्या चरणी असेल, एकच प्रार्थना असेल, देवा आमच्या लहान भगिनी वैष्णवीताई महानवर टेंगले यांना उदंड आयुष्य दे, त्यांच्या हातून अशी समाजाची, देशाची, आई वडिलांची, साधू संतांची, सासू सासऱ्यांची, सद्गुरू बाळूमामांची सेवा घडत राहू दे। इथून पुढं महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर नाही, देशाच्याही बाहेर त्यांना कीर्तन करण्याचा योग यावा हीच आमची सगळ्यांची अपेक्षा असेल आणि त्यांना या शुभेच्छा देतो। आणि शेवटी त्या ठिकाणं तो परिवार नावलौकिक झाल्याशिवाय राहत नाही आणि आज खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या वेगळ्या शैलीमधून, वेगळ्या परंपरेमधून कीर्तन सेवा करत असताना ताईंनी अगदी महाराष्ट्रभर त्यांचं नाव झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायला अभिमान वाटतो की या भागामध्ये अगदी ताईंचं नाव महिला कीर्तनकारांच्या मध्ये अभिमानानं घेतलं जातं, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे। वैष्णव मंडळी, आपल्या वैष्णवतांना सगळ्यांनी वैष्णवता उभे राहा 2 मिनटं। महाराज तुम्ही या पुढं, महाराज पुढे 2 मिनटं। आपण ते अशा कीर्तनकार की आपल्या महाराष्ट्रात नाही, त्यांच्या चौकटीत आपल्या ह्याच्यामध्ये नाव गाजू त्यांचं असं, आपण असे सर्वांनी त्यांच्या मुलांना, लेकरा बाळांना, त्यांच्या सासऱ्यांना असे भरभरून त्यांना आपण असे हात वर करून सगळ्यांनी पोटभर असे आशीर्वाद देत त्यांना। तसेच आपली ही बारकाली बालसंस्कार मुले ती सुद्धा तुम्ही सगळे उभे राहा। त्यांनी इतकं असं चांगल्या पद्धतीने त्यांनी असं नाचून त्यांनी ही हरिपाठासारखं हे केलं, त्यांनी सगळेजण उभे राहा, त्यांना सुद्धा असं पुढच्या नारायणे नमस्तुते। आज हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वैष्णवीताई महानवर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। खऱ्या अर्थाने आज बाळूमामांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सुख, समृद्धी, समाधान प्राप्त हो, त्यांच्याकडून आईवडिलांची, देशाची, वारकरी संप्रदायाची सेवा घडो, हा सूर्य असाच तुमच्यावरती फुलांची सावली ढाळीत जाओ, ही रात्र अशीच तुमच्यावरती गंध चांदणे उदयित राहो आणि येणाऱ्या प्रत्येक वाढदिवसाला तुम्हाला अशाच शुभेच्छा मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। सुख तुम्हाला मिळावे, दुःख तुमच्यापासून कोसभर दूर राहावे, हास्याचा गुलगंध तुमच्या जीवनामध्ये राहावा आणि येणारा प्रत्येक क्षण हा तुमचा आनंदाचा जावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी। ए संती भय निरसली खंती तुका मने काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती महायोग पीठी तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या शिव भोळा चक्रवर्ती। शिव भोळा चक्रवर्ती दासी पाय माझे चित्ते, दासी पाय माझे चित्ते, दासी पाय माझे चित्ते। श्रीमा श्रीमा
भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम थयान बाधी क्रोध काम जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर मानवी जन्माची सार्थकता कशा पद्धतीनं करता येते. नवे आम्हाला मानवी जन्म मिळाल्यानंतर नवे आम्ही या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आमच्या जन्माची सार्थकता आम्ही कशा पद्धतीनं केली आणि ती कोणामुळे झाली तो सांगणारा संतपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आहे. विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. खऱ्या अर्थानं आजची 1 दिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेल्या सगळ्यांना चांगलं ज्ञात असलं तरी वक्त्याची इथे कर्तव्यता या ज्ञानानं अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. खऱ्या अर्थानं हंगेवाडी गावचं भूषण हंगेवाडी गावची एक लेख संबंध महाराष्ट्रामध्ये आपलं नाव गाजवत आहे. त्या आदरणीय हरिभक्ती पारायण आमच्या लहान भगिनी समाज प्रबोधनकार हरिभक्ती पारायण वैष्णवीताई महारनूर टेंगले खऱ्या अर्थानं यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं आज या 1 दिवसीय भव्य दिव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजन आहे. त्यानिमित्तानं गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत त्या आदरणीय हरिभक्ती पारायण फराटे महाराज असतील, त्याचबरोबर आमचे अमोल महाराज, बरोबर ना, अमोल महाराज असतील, त्याचबरोबर आमचे आदरणीय हरिभक्ती माऊली महाराज असतील, त्याचबरोबर आमचे श्री हरी महाराज असतील, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण गायनाचार्य माझे जीवलग मित्र, म्हणजे तुम्ही नाहीत असं नाही बरं का, हां तसं समजू नका, माझे जीवलग मित्र आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे राम महाराज काळे, त्याचबरोबर या बाजूला जे उभा आहेत ते मृदंग सम्राट हरिभक्ती पारायण आमचे महेशजी महाराज आडाव, त्याचबरोबर जायकर महाराज असतील, त्याचबरोबर पलीकडे असणारे दोन्ही महाराज असतील, त्याचबरोबर हे सगळे बाळगोपाळ असतील, आमचे विनेकरी बाबा ना जगताप बाबा असतील, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजानं वेळ लावलाय त्या उंच आवाजाच्या आणि तेवढ्याच गोड आवाजाच्या धनी हरिभक्ती पारायण आमच्या योगिताताई महाराज डोंबाळे असतील, त्याचबरोबर ज्यांची गोड वारकरी शिक्षण संस्था आहे त्या आदरणीय हरिभक्ती पारायण आमच्या दीपालीताई खेळे यांच्या शिक्षण संस्थेमधील हे सगळे बालगोपाळ आणि काही बालसंस्कार शिबिरामधले बालगोपाळ असतील, त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतायत त्या हरिभक्ती पारायण आदरणीय माझे जीवलग मित्र प्रमोदजी महाराज पालवे असतील, त्याचबरोबर त्यांच्या बाजूला बसले ते आदरणीय हरिभक्ती पारायण माझे जीवलग मित्र आमचे सर्वेश्वरजी महाराज गदादे असतील, त्याचबरोबर आमचे बाबा मामा असतील, त्याचबरोबर अभिषेक महाराज राशीनकर असतील, त्याचबरोबर आमचे बाबा असतील, त्याचबरोबर संवादिनीवरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय हरिभक्ती पारायण शिरोळे महाराज असतील, त्याचबरोबर कीर्तनाला ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे त्या हरिभक्ती पारायण आमच्या अंजलीताई महाराज ढवळे असतील, त्याचबरोबर अजून कुणाची चुकून नावं जर राहत असतील तर मला कल्पना द्या, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण गजानन महाराज शास्त्री असतील, त्याचबरोबर परिचित अपरिचित गावातील सामाजिक आर्थिक धार्मिक क्षेत्रातील सगळेच मान्यवर सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विढाला ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे, आज जरा आजारी त्यामुळे होतं इकडे तिकडे, पण मी समजू शकतो कार्यक्रम करायचा आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि आपल्याला बी लय वेळ कार्यक्रम काय करायचं नाही, कंप्लीट फक्त अर्धा तास जास्तीत जास्त कीर्तन करायचं आहे. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन तुम्हाला पुन्हा श्रवण करायला मिळणार आहेत ते आमचे चैतन्य दादा ओम साई कीर्तन यूट्यूब चॅनलचे खऱ्या अर्थानं सर्वा त्यांच्या माध्यमातून हे कीर्तन तुम्हाला पुन्हा श्रवण करायला भेटणार आहे. पुढे या. त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं आगमन होत आहे त्या आदरणीय ज्यांनी खऱ्या अर्थानं वैष्णवीताईंनाही आणि मलाही घडवलं ते आमचे गुरुवर्य हरिभक्ती पारायण आदरणीय हनुमंतजी महाराज मार्कड असतील, त्याचबरोबर माझे जीवलग मित्र हरिभक्ती पारायण आमचे दादा महाराज डोंबाळे असतील,
सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबराया सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, जन्म नावाची संधी तशी प्रत्येकालाच मिळाली बाबा. जन्म नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली, पण त्या जन्म नावाच्या संधीचं सोनं मात्र काही थोड्याशा लोकांनी केलं बघा. काही मोजक्या, ज्यांची नावं बोट्यावरती मोजता येतील अशा लोकांनी आपला काळ सार्थक केला आणि त्यामध्ये आपलं नाव असावं आणि ते नाव कशा पद्धतीनं जाईल हेच मी आजच्या कीर्तनात पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराज म्हणतायत, आम्हाला जन्म मिळाला, जन्म आलो त्याचे. खऱ्या अर्थानं आम्हाला जन्म मिळाला त्याचं आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्हाला साचं चांगलं उत्तम आणि सार्थकी फळ काय झालंय, प्राप्त झालंय. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. पण महाराज, या फायद्याच्या बाबतीनं बोलायचं असेल, या फायद्याच्याच अनुषंगानं बोलायचं असेल तर आम्ही सामान्य संसार करणारी माणसं आम्ही म्हणत असतो, जर आमचा प्रपंच चांगला आहे तर गुरुजी आमचं काय चाललंय, बरं चाललंय. आमचा जर प्रपंच चांगला आहे तर आम्ही काय म्हणत असतोय, आमचं काय चाललंय जरा बरं चाललंय. आणि त्याच अनुषंगानं महाराज बऱ्याच्याच बाबतीत बोलायचं असेल तर तुमचा प्रपंच काय दादा महाराज चांगला, म्हणजे तुकोबरायांचा, तुमचं नाही सांग, तुकोबरायांचा. तसा तुमचा प्रपंच काय तुकोबराया चांगला, चांगला चांगला बोला की राहू, थोडीशी सध्या चांगला नव्हता, नव्हता. महाराज म्हणतायत नव्हता असं म्हणायची चूक करू नका. मी तुम्हाला पटवून देत तसं बोलणार नाही. पेटी मास्तर तुमच्या घेतो, ऐकून जा. तुम्हाला एकुलती एक मुलगी आहे का? हाय. किती? 2 आहेत. बरं चला, तुम्हाला 2 मुली आहेत, तुम्हाला 10 एकर जमीन आहे असं समजा बरं का, 50 बी असू शकते. 10 एकर जमीन आहे तुम्हाला. मग तुम्हाला जर 10 एकर जमीन आहे, तुम्हाला जर 2 मुली आहेत, तर तुम्ही त्या मुलीचं लग्न ज्याला जमीनच नाही त्याच्याशी कराल का ज्याला जास्त तुमच्यापेक्षा आहे त्याला द्याल? जास्त आहे त्याला देणार. मग तुकोबराय म्हणतात, नुसता माझ्या सासऱ्याकडे 36 एकर ऊस होता. 3000 3600 काय असं, कमीत कमी माझ्या सासऱ्याकडे किती एकर ऊस होता? माझ्या नाही, तुकोबरायांच्या. किती ऊस होता? 36 एकर ऊस आहे. बाकीचं दादा महाराज दुसरं काय असेल नसेल ते भाग वेगळा, पण त्या बापाची लेक आहे आणि तो काय आयऱ्या गायऱ्याला दिन काय. माझा संसार काही बारीक नव्हता असं तुकोबराय म्हणतात, पण माझ्या हातानं मी त्या संसारावरती काही ठेवलंय, तुळशी पत्र ठेवलं. संसाराच्या नावे घालून या शून्य, थोडा इको कमी करा. वारता हा पुण्य काय केला, धर्म केला. मी माझ्या हातानं माझ्या संसारावरती काय ठेवलाय, तुळशी पत्र बोलायचंय. मग महाराज फायदा सांगा ना. तुम्ही म्हणताय तुमच्या जन्माची सार्थक झाली, तुम्ही म्हणताय तुम्ही सांभाळलेले संत तुमच्या जीवनात आले. मग संत जीवनात आल्यानंतर क्रांती काय झाली? महाराज म्हणतायत फायदे 2 झाले, भय निरसली खंती. या जगात सर्वात मोठं भय माणसाला बाबा माणसाला भय मृत्यूचा, याच्या पलीकडे भयच नाही. पण महाराज म्हणतायत माझ्या जीवनात राहिलं नाही, मरण माझी मरून गेले, मजला केले अमर. खंतीबद्दल काय बोलाल, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे, पण महाराज म्हणतायत माझ्या जीवनात राहिली नाही, कारण नासून या गेली खंती सहज स्थिती भोगायची. मग महाराज आताच्या जीवनाबद्दल काय बोलाल? महाराज म्हणतात बस की कृत्य झालो, इच्छा केली ते पावल. आता जे आम्हाला हवं होतं ते काय केलंय आम्ही मिळवलंय. कृतकृत्याची प्रत्येकाची व्याख्या, मला कुणाची व्याख्या घ्यायला टाइम नाही. जगद्गुरु तुकोबारांना जी व्याख्या अपेक्षित आहे ती व्याख्या बोलून जाईल. या जगात जे मिळवल्यानंतर काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही का, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि गुरुजी असा या जगात एकच आहे जो म्हणजे विठेवरती उभा आहे. महाराज म्हणतायत आम्ही त्याला मिळवला, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. तो आमचा काय झालाय, सखा झालाय, आमचा सारथी झालाय. बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाऊल. पण घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळलेले संधी. मग महाराज त्या काळाच्या बाबतीत असंही, काळानं आजपर्यंत कोणाला सोडलंच नाही हो. श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, राजा असू द्या, रंक असू द्या, देव असू द्या, दानव असू द्या, या जगाला प्रत्येकानं काळानं ग्रासला. तुमचं काय म्हणणं? महाराज म्हणतात जगाचं काही का असं ना गड्या, पण जगा काळ खाय आम्ही माथा दिला. काळ गुलाम सलाम करी तुका या घरी राबत असे. इको कमी करा. एवढंच नाही तर नुसतं माझं नाव घेतलं तरी, ऐकलं तरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ पण हे घडलं कोणामुळं तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती अशा काहीशा आशयाचा अभंग विढाला. कीर्तन जरी उशिरा सुरू झालं असलं तरी फक्त अजून मोजून अर्धा तास 9:30ला आपलं कीर्तन जिकडली तिकडे झालेलं असेल. तुम्ही सगळेजण जेवायला बसलेले असाल, काही टेन्शन घेऊ नका. कारण आजचं कीर्तन म्हणजे आपल्या घरचं कीर्तन आहे. काय त्याला वेळेचं बंधन नाही, किती वाजता संपवलं आणि आज काय मी लय ज्ञान सांगा इथं उभा नाही. कारण माझ्यापेक्षा मोठ्याला इथे येऊन बसले ते, त्यामुळं मी तरी काय सांगणार आहे. त्यामुळं त्याची आज अपेक्षा माझ्याकडून अजिबात करू नका. आज खरं तर माझी परीक्षाचंही पाहायला काही अडचण नाही. मागं कीर्तनकार आहेत, साईडला कीर्तनकार आहेत, पुढं कीर्तनकार आहेत, पायाजवळ पण कीर्तनकार आहेत आणि तिथं तर लय जवळची मोठी व्यक्ती बसली, त्यामुळं काही अडचणच नाही. आज अगदी 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 तंतोतंत कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांच्या हाताला धरून आम्ही कीर्तन शिकलो, ज्यांच्या सोबत राहून आम्ही कीर्तन शिकलो, ते आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य कीर्तन केसरी हनुमंतजी महाराज मारकर यांच्यामुळंच खऱ्या अर्थानं मी असेल, आज वैष्णवी ताई असेल, खऱ्या अर्थानं नावारूपाला आलेलो आहोत. निश्चित ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी जमलो आहे त्या आदरणीय हरिभक्ती पारायण कीर्तन सम्राज्ञी, म्हणजे मी नाही पदवी दिली, यांनीच दिली. कीर्तन सम्राज्ञी हरिभक्ती पारायण आमच्या वैष्णवीताई महाराज धायगुडे महारनुवर, वैष्णवीताई महारनुवर. हां, असं होतं कधी कधी, टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी जाग्यावर येईन. हां, आमच्या वैष्णवीताई महारनुवर असतील टिंगले. खऱ्या अर्थानं आपलं नाव नुसतं हंगेवाडी पुरतं मर्यादित न ठेवता, आणि आपण नेहमी सांगत असतो मुलगी दोन्ही कुळाचा उद्धार करत असते. मुलगी आईचंही नाव कमवते, आईच्या घरच्यांचंही नाव कमवते, बापाच्या घरच्यांचंही नाव कमवते. म्हणजे मुलगी माहेरचंही नाव काढते आणि सासरचंही नाव काढते. आणि आज खऱ्या अर्थानं ही मुलगी कन्या तरी ऐसी देई जैसी मी. खऱ्या अर्थानं आज हंगेवाडी गाव महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यात आहे कुणाला माहित नाही. मला वाटतं पप्पू दादा तुम्हाला बी माहित नाही ना, जवळ असून. हंगेवाडी गाव तसं यात्रेच्या बाबतीत जरा प्रसिद्ध आहे, पण अजून मला वाटतं जवळच्या माणसाला सुद्धा हंगेवाडी नेमकं कुठे हे माहित नाही. हंगेवाडी गाव हे महाराष्ट्राच्या नकाशात कुठे आहे, भारताच्या नकाशात तर दिसणारच नाही. पण हे हंगेवाडी गाव महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्याही बाहेर 5-6 राज्यामध्ये ज्यांच्यामुळं होत आहे त्या आदरणीय हरिभक्ती पारायण वैष्णवीताई महाराज आहे. कारण गावाची ओळख ही कोणाच्या तरी नावानं होत असते, कोणाच्या तरी नावामुळं गावाचं नाव हे काय होत असतं, बाहेर जात असतं. खऱ्या अर्थानं अगदी बाळूमामांची त्यांच्यावरती विशेष कृपा आहे आणि बाळूमामांच्या कृपेमधून महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं ते कीर्तन करत फिरत आहेत. आणि त्याच निमित्तानं आज खऱ्या अर्थानं बाळूमामांची भाकणूक करणारे मेन भाकणूककार हरिभक्ती पारायण आमचे कृष्णात महाराज ढोणे येणार होते, पण त्यांचे वडील अचानक आजारी पडलेत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि थोडंसं शांत करा त्यांना, ॲडमिट केलं आहे. आणि त्यांचे एक बंधू मिलिटरीमध्ये आहेत, त्यामुळे दुसरं कोणी येऊ शकत नाही. त्यामुळे वडिलांपाशी त्यांना राहावं लागलं. आणि एवढंच नाही, आज हलसिद्धनाथांची भाकणूक आहे आणि त्या भाकणुकीचं काम कृष्णात महाराजांचे वडील पाहतायत. आणि त्यामुळे त्यांना तिथं न जाता आल्यामुळं कृष्णात महाराजांना वडिलांना सांभाळून वडिलांवरती उपचार करून पुढं जावं लागलं आहे. त्यामुळं ते येऊ शकले नाहीत. त्यांनी सांगितलंय निश्चित हंगेवाडी गावामध्ये मी पुन्हा येईल आणि हंगेवाडी गावाला नक्कीच भेट दिल्याशिवाय राहणार नाही. नसले आले तरी त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. खऱ्या अर्थानं वैष्णवीताईंना जे खंबीरपणे साथ देत आहेत, आपण आजपर्यंत म्हणत आलो आहे, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. दीपालीताई, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण आज एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे, ते म्हणजे आमचे हनुमंतजी महाराज महानवर आहेत. आणि त्यांना त्याच तोलामोलाची साथ जे देत आहेत ते खऱ्या अर्थानं ताईंचे सासरे असतील, सासूबाई असतील, त्यांच्या भाऊजाई असतील, त्यांच्या घरातले सगळेजण असतील. अगदी तुम्ही कुठेही जा, भगवंताचं काम करा, आम्ही मागं खंबीरपणे तुमच्या पाठीमागं उभा आहेत. अशा आदरणीय खऱ्या अर्थानं वैष्णवीताई महानवर यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना एकदा आपण सगळेजण टाळ्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यांना हे आजचं शिबिर असेल, या सगळ्या गोष्टी असतील, खऱ्या अर्थानं त्यांना ज्यांनी विशेष साथ दिले ते गावचं सगळं पंच कमिटी मंडळ असेल, गावातील सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील सगळे मान्यवर असतील, विशेषतः
सरपंच असतील ज्यांनी आज खऱ्या अर्थानं पंगतीचं नियोजन केलंय, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी आणि कीर्तनाला सुरुवात. विरहाला एका अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. थोडा इको कमी करा, कारण तिकडे गेल्यामुळे तिकडून आवाज धडकून इकडे जास्त इको तयार होतोय. खऱ्या अर्थानं महाराजांनी या अभंगामध्ये सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित केली आहे. महाराज म्हणताय जन्म आम्हाला मिळाला आणि जन्म मिळाल्यानंतर आम्ही काय केलं, भगवंताचं भजन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं आणि आमच्या जन्माची काय केली, सार्थकता केली. गुरुजी तसं पाहिलं गेलं तर या जगात 3 जन्म आहेत. एक देवाचा आहे, एक संताचा आहे आणि एक तुमचा आमचा आहे. तसं तुमचा आमचा जन्म देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा किंवा औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जिने तू जोडशी नारायण नाशी जीवपण भोरग. मानवी जन्म मिळाला हा भजनासाठी मिळाला. संतांना जन्म मिळाला. संत म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वार्ता या. पण संतही या जगात आल्यानंतर दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे. संतांनाही भजन करावं लागलं. 3रा जन्म आहे तो भगवंताचा आहे. तसं त्याचा जन्म म्हणता येत नाही कारण तो आयोनी संभव आहे. आणियेला रूप इको कमी करा. तसा तो आयोनी संभव आहे. आणियेला रूपा बळे करोनी खळे हरिदासी त्याला आणावं लागतं. त्याचं प्रागट्यकरण असतं. हे जरी मान्य असलं तरी त्याचा जन्मोत्सव सोहळा आम्ही साजरा करतोच. म्हणजे जन्म म्हणायला काही अडचण नाही. 2 जन्म आहेत, लक्ष देऊ नाही का, 2 जन्म आहेत. दोन्ही जन्मामध्ये काय करावं लागतंय, भजन करावं लागतंय. संतांना भजन, माणसाला बाबा भजन करावं लागतंय. मला एक सांगा, या जगात आल्यानंतर भगवंताला भजन करावं लागत असेल का? बसलेले देव का पटवून द्या. भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. राम तुझी सदा शिवा, राम तुझी सदा शिवा, राम तुझी सदा शिवा, राम तुझी सदा शिवा, राम तुझी सदा शिवा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. कसं करतोय म्हणावं, हे लय अवघड गड्या. पण चला पहिला प्रश्न नामदेवरायांना विचारू. नामदेवराया, जीवन मिळालाय, या जन्माची सार्थकता करायची. आम्हालाही म्हणायचंय जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आम्ही आमच्या जन्माची सार्थकता करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? बघा नामदेवरायांच्या मुखातून काय येतंय. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी कथा जन्माच्या. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी नामदेवराया काकड्यामध्ये सांगतात, उठा जागे व्हारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. चुक इको कमी करा. नॉर्मल लय वाढतोय, डिले वाढवलाय का जरा जास्त? लय इको होतो. इतका इको नाही पाहिजे. गाताना पण लय होतोय. लोकांना कळत नसेल आम्ही काय गातोय ते. हा मी तेच म्हणतोय ना, इको मापत ठेवा, थोडा डिले कमी करा त्याचा. महाराज म्हणतायत, उठा जागे व्हारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या किंवा जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलते किंवा आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. तरी अमोल महाराज लोकांनी भजन नाही केलं. आणि नाही भजन केलं ना, कशी फसगत निर्माण होते. लक्ष देऊ नये का. एकदा काय झालं, एक अपरांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजा म्हणलं की शिकारच करणार नका, गोट्या खेळीन. हा राजाचा धंदाच काय आहे, शिकार करायचा. राजा शिकारीला गेला, धनुष्य हातात घेतला, धनुष्याला बाण लावला, नियम साधला, प्राणी बघितला, बाण मारणार. तेवढ्यात राजाचा पाय चुकून एका विषारी सापाव पडला.
आता साप पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो. तुमच्याकडे कसं करतो हंगेवाडीला? गोंजार तू काय करीतो? चावतो होय. बरं बरं, म्हणजे आमच्याकडे तुमच्याकडे सारखंच आहे म्हणायचं. हा, साप काय करीतो? चावतो. साप चावणार तेवढ्यात त्या राजाच्या मागे एक लाकूड तोडे लाकडाची मुळी घेऊन निघाला होता आणि त्यानं बघितलं, बापरे प्रांताचा राजा आहे. आणि नजर चुकीनं राजाचा पाय काय झालाय, विषारी सापावरती पडलाय. आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजा काय, साप काय करतोय, राजाला चावतोय. आणि जर राजाला साप चावतोय तर राजा काय होतोय, मरतोय. आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय? कोणाच्या मनात शंका आहे? लाकूड तोड्याच्या. त्यानं विचार केला नाही, पळत 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 गेला, लाकडाची मुळी फेकून दिली, राजाला ढकललं, राजा खाली पडला. राजाचा नियमही चुकला, पण राजा वैतागला. बावळट आहे, मूर्ख आहे, अक्कल नावाची गोष्ट शिकवली नाही का तुला? काय ढकलून दिलंस? काय झालं? अहो राजे साहेब जरा पलीकडे बघता का काय झालं ते? हा, काही सळसळ करत जाणार असा बघितला. काय झालं रे? काय नाही, त्याच्यावरती पाय पडला होता. म्हणजे चावला असता हो, म्हणजे मी मेलो असतो हो, म्हणजे माझा प्राण तू वाचवलास म्हण की. हो, माझा प्राण तुम्ही वाचवलास. काय करतो रे? काय करतो रे? काही नाही, रोज या जंगलात येतो, दिवसभर वाळलेली लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो. थोडे आतले जरा कालवा शांत करा, थोडे आत उभा आहेत ते आतले सगळे बाहेर या बसाय. चला चला चला, तुम्ही बाहेर या सगळे बसाय. चला, तिकडला कालवा परत तिकडे जास्त येतोय आम्हाला थोडा. विठाला 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 काय करतो रे तू? काही नाही, दिवसभर या जंगलात येतो, वाळलेली लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, जाळतो, त्याचा कोळसा करतो, कधी हांगेवाडीत इकतो, कधी चिंबळेत नेऊन इकतो, कधी दायगडवाडीला नेऊन इकतो, कधी इकडं बोरीला नेऊन विकतो, कधी इकडं असं शेजारच्या गावांनी नेऊन विकतो, 2-4 रुपये मिळवतो. लक्ष देऊन ऐका बरं का, ऐका. एवढं जरी उदाहरण ऐकलं ना तरी आपलं कीर्तन लगेच संपल्यात जमाय. कारण एवढं उदाहरण ऐकलं तरी आपल्या कीर्तनाची सार्थकता होईल. लक्ष देऊन ऐका. मी काय लाकूड तोडे आणि राजा सांगाय आलो नाही. तुम्हाला शेवटी कळण मला नेमकं जायचंय कुठं ते ऐकून जा. रोज दिवसभर वाळलेलं लाकडं तोडतो. हो, वाळलेलं लाकडं तोडतो. आता हे काही करायची गरज नाही, चल माझ्या राजधानीत नेलं. प्रधानजी इकडे हो. काय हो राजेसाहेब, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे? राजेसाहेब 2,500 एकर आहे. लगेच तोडायलेली किती आहे? राजेसाहेब मोजून 1,000 एकर आहे. मग एक काम करा, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 एकराचं बक्षीस पत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा, सही करायला माझ्याकडे घेऊन या. त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते काय? राजा बोलेन दल आले. राजाने सही केली आणि कागद त्याच्या हातात दिला. पण अमोलजी महाराज तत्पूर्वी ऐका, 1 एकरात चंदन किती बी उद्या 3 कोटीच होतं. किती? मन मे लड्डू फुटा नाही, फुटा नाही वाटत चंदन लावा रानात म्हणतोय मी, नाही का वाटत? फक्त लावू नका एवढं, फक्त ऐका सोडून द्या, नाही तर 10 आणि 13 जेलमध्ये करावं लागेल. त्याला परवानगी लागते. किती किती किती? 1 एकरात 3 कोटी. 5 एकराचं पैसे झालं किती? 15 कोटी. मला एक सांगा, 15 कोटी त्या लाकूड तोड्याला मिळाल्यानंतर लाकूड तोड्याला लाकूड तोडायला जायची गरज आहे का? काहीच गरज नाही ना. 2 वर्ष निघून गेली आणि 2 वर्ष निघून गेल्यानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला. त्याच्या लक्षात आला आपण 2 वर्षापूर्वी याला काय दिली आहे? 5 एकराची बाग बक्षीस दिली. आता घरदार गाडी नौकर चाकर सगळं असेल आणि नेमकं राजानं जिथं 5 एकर दिली का बाबा तिथं नेऊन रथ उभा केला आणि राजाचं डोळंच फिरलं. जिकडं बघीन तिकडं राखच 5 एकरात, कारण ह्याचा धंदाच कोळशाचा ना. सगळी राख केली. राजा रथातून खाली उतरणार तेवढ्यात पळत पळत लाकूड तोड्याला चरणावरती नतमस्तक झाला. राजेसाहेब लय उपकार झाले हो तुमचे. काय झालं? काय नाही, 2 वर्षापूर्वी त्या जंगलात जावं लागायची, तर भेट झाली. तिथं दिवसभर वाळलेली लाकडं गोळा करावं लागायची, तोडावं लागायची, घरी आणायचो, कोळसा करायचो, विकायचो, 2-4 रुपये मिळवायचो आणि नाही सापडी तो उपाशी राहावं लागायचं. आता रे, आता काही करावं लागत नाही. आता किती सोपं गेलाय. तुम्ही आता मला माझ्या घराशेजारी 5 एकराची बाग बक्षीस दिली. आता लांब जावंच लागत नाही. आता सकाळ सकाळ उठल्या कुऱ्हाड हातात घेतोय, त्यातली 2-4 झपकावतोय, खपकावतोय, तुडीतोय, त्याचाच कोळसा करीतोय ना. आता हांगेवाडीतच गिरायक लागते, कारण ती वास मारते ना चन्नाचे. राजानं तर डोकं सांगून घेतलं. म्हणजे म्हणला चन्नाचा कोळसा केला काय? हा म्हणला चन्नाचा कोळसा केला म्हणजे 5 एकराचा केला काय? म्हणला मोजून बघा ना, मापात पाप नाही, नगभर जास्त बी नाही, नगभर कमी नाही, मोजून 5 एकराचा कोळसा केला. म्हणला एखादी दपली बिपली हाय कर शिल्लक? मावशाव दपली कळती का फक्त गॅसच कळतो? दपली कळती ना? दपली बिपली शिल्लक आहे का? तो म्हणला दपली नाही राहिली पण कोराडीचा दांडा आहे, आणू का? म्हणला आण. म्हणला कोराडीचा दांडा राजाने असा हातात घेतला, कोराड निकालीन बाह्या माग सारल्या. काय केलं असलो? हे काय लावलो होय? काय केलं असेल? रिया म्हटलं असेल. रिया म्हटण्यावरच ध्यान बोलावं काय? लय अवघड आहे बाबा. एखाद्या रस्त्यानं चुकू द्या, फक्त एखाद्यानं उक्कट हाणू द्या गाडीला, दुसरा लगेच अडवत थांब ये साईडला बघतो तुझ्या.
लय सटकासटकीशिवाय पर्यायच नाही जगात. काय लोकाला काय झालंय काय माहित. राजानं हाणलं नाही. तुमच्या जागेवर मी असतो तर मी काय ब्रह्मचारी काय मे बी हाणलाच असता की. हा, राजानं हाणलं नाही कारण राजाला माहित होतं आता याच कोळशाचं परत चंदन होणार आहे का नाही. आता याला मारून काय उपयोग आहे का नाही. आता काय करावं लागेल जरा याला समजावून काय करावं लागेल सांगावं लागेल. बाबा कधी कधी बघा बरं का मारामारीपेक्षा समजावून सांगणं लय फायद्याचं ठरतं. कधी कधी मारामारीनं लय मोठा अनर्थ ओढत असतो. अनेक अनर्थ आपण बघितलेत गुरुजी. मारामारी करायची नाही. सांगितलं हे लाकूड आहे हातभर लाकूड आहे पलीकडे चन्नाचा व्यापारी जा त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलं हातभर लाकड आहे काय किंमत होईल याची. वाज घेतला मलायगिरी चंदन आहे. अरे जर अशी भरपूर असतील तर कोट्यवधी रुपये देतो. तो म्हणला भरपूर नाही 5 एकर होती. भरपूर नाही 5 एकर होती. पठ्ठीने कोळसा केलाय म्हणला एवढ्या दांड्याचं सांग म्हणला काय होते ती. म्हणला दांड्याचं देतो की 10,000. 10,000 देतो म्हणलं पळत पळतच राम महाराज त्यो राजाकडे आला. राजा 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 10,000 म्हणताय ते 10,000 एवढीशा लाकडाचं. हो म्हणताय बो ते अजून असतील तर लय देतो म्हणताय. ए ए तू काय केलं राजा. आधी सांगितलं की कोळसा केला 5 एकराचा. ए कितीचा विकला र 5 एकरात मोजून 5,000चा विकलाय कोळसा 5,000चा. हो आता राजानं विचारलेला प्रश्न लाकूड तोड्यानं दिलं उत्तर घरी घेऊन जा. आपलं कीर्तन झालं. आता राजानं त्याला विचारलं ए काय केलंस तू. कोळसा केला. कितीचा विकला 5,000चा विकला. ते म्हणताय की ते हातभर लाकडाचं 10,000 रुपये म्हणताय. ए लाकूड तोड्या तुला काय कळलं का र. राजेसाहेब मनातलं सांगू का खरं सांगू का आत्ता 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 5 मिनिटापूर्वी कळलं. कधी आता 5 मिनिटापूर्वी त्या व्यापाऱ्यापाशी गेल्यानंतर कळलं. पण पीटी मास्तर आता कळून काय उपयोग आहे. आता कळून काय उपयोग आहे कारण काय केलाय कोळसा केलाय म्हणला. आता काय थोडी त्याचं चंदन होणार आहे. काय केलाय कोळसा केलाय. म्हणजे तुम्हाला काय वाटतं लाकूड तोड्यात चाललंय हे. माझ्या गोळ्या संपल्यात का माझा कोरोना रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आहे. ए लाकूड तोड्याचं चाललंच नाही. लाकूड तोड्याचं रूपक आणि प्रतीक आपलंय. ही इमारत आहे ना ही सुद्धा देहरूपी चंदन आहे. हिचा काय चाललाय कोळसा एवढा अनमोल किमतीचा नरजन्म देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्म वाया. सांगत तो म्हासी बसारली नाही कधी गेला नाही कधी गेला जन्मवाया. वा माऊली महाराज अतिशय गोड सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. एवढ्या अनमोल किमतीचा जन्म नरदिन देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्म वाया. बाबा जरा थोडं पुढे जाऊन बोलतो. 15 कोटी जाऊ देऊ. एखाद्याने 20 कोटी दिले तरी आपला हात एखादा नाही इथून मोडला पुन्हा हाय असा नीट करायला पण हाय असा नाही. 1 अब्ज रुपये घेऊन डॉक्टरकडे जायचं. डॉक्टर जरा एवढी किडनी खराब झाली हा नाही ना होत नीट. आता कीर्तना सुद्धा तसंच बसावं लागते बरोबर का नाही. हा म्हणजे गॅरंटी बाबा अजिबात नाही. बसवून घ्याल सरळ बी कराल पण परत ओरिजिनल हाय असा नाही. 1 अब्ज रुपये घेऊन डॉक्टरकडे जायचं. डॉक्टर जरा किडनी खराब झाली तेवढी जरा बदलून देता काय का नीट करून देतील का बदलून देतील पण गॅरंटी एवढंच काय. मेरू पर्वता समान धन जरी त्या देवाच्या चरणावरती नेऊन टाकलं ना तरी आयुष्यातला एक शेवटचा श्वास सुद्धा वाढून मिळत नाही. म्हणून एक काम करा जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावा या पायी तव तो आपले सोहित पाहे. तीर्थयात्रेत जाय चुकू नको. जोपर्यंत अंगात राहणार तोपर्यंत भक्ती करा. जोपर्यंत अंगात राहणार तोपर्यंत झडझडवून वाहिला निघ ये भक्तीची वाटेला. जोपर्यंत अंगात राहणार तोपर्यंत भक्ती करा नाहीतरी गेला जन्म या पुढे बोलून जाईल. बघा ज्ञानोबराया हरिपाठात गुरुजी सांगताय सायासे करशी प्रपंच दिननिशी हरिशन बजसी कोण्या गुण. किती सायासानं प्रपंच चाललाय. आपलीच नाडी आपलीच गाडी ना आपल्याच बायकोची गोळी साडी याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही. किती माणसं संसारात बुडालेत ऐकायचंय का. काय माणसं संसार रूपी भवसागरात दादा महाराज इतके बुडालेत की फुगून सुद्धा वर आले नाहीत. तसं माणसं बुडाल्यावर फुगून का व्हायना वर येतात पण काय वर आले नाहीत. किती बुडालेत ऐकायचंय का जरा. परत जरा सापाकडे येतो. साप माहिती का साप कुणाला खातो म्हणा महाराजाला. साप कुणाला खातो बेडकाला खातो. गंमत आहे बाबा. सापानं बेडूक बघितला लपत 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 साप गेला. बेडकाला धरलं पण गंमत अशी बेडकाचं अंग मोठे आणि सापाचं तोंड बारीक आहे. त्याला डायरेक्ट गिळता येत नाही. हळूहळू खाला. 2 मिनिटात निम्मा साप तो बेडूक निम्मा सापानं तोंडात काय केलाय घेतलाय. राहिलाय किती अर्धा राहिला. किती मिनिटात संपलाय निम्मा 2 मिनिटात संपला. चावला नाही म्हणून अजून मेला
नाही राहिलेला 2 मिनिट राहिलेला अर्धा आहे. किती मिनिटात संपन देऊ? हा 2 4 5 10 15 20 25 पकडा. आता दुष्काळच पडलाय की आपल्याला काय लढाई जायची का काय तवा. हा 25 मिनिटात संपल असं समजा. आता 25 मिनिटात बिडूक काय होईल संपल. पण तेवढ्यात काय झालं ते सापाच्या तोंडात अर्धा बिडूक आहे का त्याच्या पुढे एक आली आळी म्हणा किडूक म्हणा मच्छर म्हणा काय म्हणायचंय ती म्हणा. आळी काय आली त्याच्या पुढं आली. तुम्हाला काय वाटतं काय केलं असेल बेडकानं? मी सांगतो तुम्ही फक्त तोंडाला पाणी सुटू देऊ ना. खाऊन घेऊन द्या मला. मी सांगायलाच उभा आहे. झाला कार्यक्रम गुळाचा झाला. तिकडं बेडकाने बी आळीचा केलाच असेल. बरोबर आहे ना. बेडकानं काय केली बाबा आळी गिळली. संपलाय किती? अर्धा. राहिलाय किती? अर्धा. राहिलेला किती मिनिटात संपन? 5 10 15 20 25 मिनिटात संपन. बरं एकदा सगळा बेडूक सापाच्या पोटात गेल्या परत नावाला शिल्लक आहे का? बेडूक परत जिवंत आहे का? मग आता आळी खाऊन काय उपयोग आहे का? ऐ आळी खाऊन काय उपयोग आहे का आता? तरी आशा संपली का कुणाची? बेडका सांगाय मला याड लागले. ह्या बेडकात चाललंय 2 पायाच्या 4 पायाच्या बेडकाचं चाललंच नाही. कुणाचं 50 गेलंय राहिलंय 50, कुणाचं 40 गेलंय राहिलंय 40, कुणाचं 60 गेलंय राहिलंय 40, कुणाचं 20 गेलंय राहिलंय 80. पण आशा सुटली का? सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. संपली का आशा? किती आशा आहे? ऐकायचंय का? एकदा काय झालं दादा महाराज हांगेवाडीतला एक 40 वर्षाचा माणूस असं रोज हांगेश्वराच्या मंदिरात यायचं ना असं चिंता करीत त्या कट्ट्यावरती बसायचं. रोज चिंतेत गावातली अशी शहाणी सुरती 4-5 माणसं पुढे गेली आणि त्याला विचारलं बाबा काय चिंता करतो? गावात सगळी आनंदात आहे. पाणी इला का नदी इला का सगळं चांगलंय पण तू का चिंता करतो? तो म्हणला चिंता करीन नाही तर काय करीन. 40चा झालो पण अजून कुठं. दुसऱ्याच्या लग्नातला लय अक्षदा लागतोय पण म्हणला माझ्याच लग्नातला लागा नाही. लय अवघड झालंय म्हणला. अक्षिद्याचं लय अवघड झालंय म्हणला. व्हाईनाच कुठं. बाबा 2-4 दिवसात त्यांनी पोरगी बघितली. लग्न बी लावून दिलं. 5 वर्ष निघून गेली तरी बी तो तिथं चिंता करीत बसायचा. परत गावातली 4-5 शहाणी माणसं गेली. म्हणली आता का चिंता करतोय? म्हणला चिंता करीन नाही तर काय करीन. 5 वर्ष लग्नाला झाली पण अजून पाल. म्हणला गुजरातच्या म्हातारीकडे जाऊन आलो. ती मिली आता. म्हणला बर गुजरातच्या म्हातारीकडे जाऊन आलो तरी बी अजून पोरबाळ नाही. बाबा 5 वर्षानंतर पोरग झालं बी. गडी झाला कितीचा? 50चा झाला. पोरग झालं. पोरग 25 वर्ष झालं. पोरग 25 वर्ष झाल्यानंतर तरी बी चिंताच करीत ते असं बसायचं. चिंताच करीत बसायचं. परत गावातल्याने त्याला विचारलं अरे आता चिंता करतोय? आता चिंतेचं कारण काय? कशाची चिंता आहे? तो मला आता चिंता करीन नाही तर काय करीन. एकुलतं एक पोरग आहे. वाटतंय त्याला कॅबिनेट मंत्री पद मिळालं म्हणजे जरा बरं झालं. चला योगानं साहेब त्याला कॅबिनेट मंत्री पद मिळालं बी. कुणाला? त्या म्हाताऱ्याच्या पोराला मिळालं बी. कॅबिनेट मंत्री पद मिळालं पण तरी बी आशा संपली का? अजिबात नाही. आता गडी 85 वर गेला. निम्म्या गावऱ्या मसनात नेल त्या पार तरी बी चिंताच करायचा. लोक म्हणले आता काय चिंतेचं कारण आहे? तो म्हणला आता चिंता करीन नाही तर काय करीन. एकुलतं एक पोरग आहे. कॅबिनेट मंत्री बी झालंय पण महाराज लोक कीर्तनात सांगतात इंद्राचं वैभव लय असतं म्हणतात. तेवढं जरा पोराला मिळालं म्हणजे जरा बरं झालं. बाबा मिळालं बी तरी बी आशा म्हणजे आपलं कसं झालंय माहिती का? घुशीवाणी. घुस माहिती का? घुस उंदराची मोठी बहीण घुस. ती एखाद्याच्या घराला लागली ना त्याला मिळच राहत नाही. किती माती उकराव नुसती उकरीत राहते. असंच मी एकदा चालवतो नेमकी घुसू अशी घर माती उकरीत होती. मी तिला राहून विचारलं म्हणजे कीर्तनात बोलती महाराजा संघ. मी म्हणलं घुसमाई अगं कवर माती उकारती ग? ती म्हणली महाराज डोक्या एवढा ढिगारा लागू असतो माती उकरत असते. मी म्हणलं डोक्या एवढा ढिगारा म्हणजे ती पलिताई उकरून किती उकरण हातभर उकरल काय अडचण आहे म्हणलं. बरोबर आहे घेत आहे म्हणलं. उकरा नका काय अडचण आहे आपल्याला उकरू द्या म्हणलं. उकरायला सुरुवात केली. 5 दिवस निघून गेले आणि 5 दिवस निघून गेल्यानंतर अंजलीताई त्या घुशीनं असा सभा मंडपा एवढा ढिगारा लावला होता मातीचा. सभा मंडपा एवढा आणि सभा मंडपा एवढा ढिगारा बघितल्यावर मी तिला न राहून विचारलंच घुसमाई कवर माती उकारती ग? ती म्हणली महाराज डोक्या एवढा ढिगारा लागूस तर बंद करीत नसती. मी म्हणलं बाई तुझं डोक्या एवढं माप तरी कसं आहे ग? ती म्हणली महाराज सोपं आहे ना. मातीचा ढिगारा लावती त्याच्या शेंड्यावर जाऊन बसतीन डोकं वर करतीन बघ ती डोक्या एवढा ढिगारा लावलाय का? तुझ्या बापाने केलं का? मेलं तरी डोक्या एवढा ढिगारा लागेल का? म्हणजे हे बी घुशीचं चाललंच नाही. हे बी ह्याच घुशीचं चाललंय. नुसती बरोबर चालली. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी. महाराज समाधान आहे. आशा थांबली माणसाची. सुख मिळालंय
कारण सुख जिथं शोधताय तिथं नाही. सुखरूपायचा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो, किंवा सर्व सुखाचे आगर वा परकमादेवर, सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगधर, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नव्हे, सुख शोधतोय गड्या, शांती शोधतोय आम्ही, पण भगवंताशिवाय आम्हाला सुखही मिळणार नाही आणि भगवंताशिवाय आम्हाला शांतीही मिळणार नाही. आणि मग या जन्माची सार्थकता करायची असेल तर एक काम करा, भगवंताचं नामस्मरण करा, नाहीतरी गेला. तरी बी लोकांनी भजन केलं नाही. मग दुसरा मोर्चा वळवा, पण नाथबाबाकडे नाथबाबा जीवन मिळालाय, या जन्माची सार्थकता करायची आहे. काय करावं लागेल बघा, किती गोड बोलतायत नाथबाबा. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, वयामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना, वयामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना. बरोबर आहे ना. नाथबाबा काकड्यामध्ये वासुदेव नावाचं प्रकरण, त्यात सांगतात नरदेह दुर्लभ जाना. तरी लोकांनी भजन केलं नाही. तुकोबर आहे, तुम्ही काय केलं? आम्ही रात्रंदिवस भजन केलं. एके दिवशीचा प्रसंग आहे, संपलंय आपलं कीर्तन. एके दिवशीचा प्रसंग आहे, गावातली सर्व लोक पाटलाकडे गेली आणि पाटलाला सांगायला सुरुवात केली, पाटील ओ पाटील, तुकोबराया दिवसा भजन करतात, आम्हाला काही अडचण नाही हो, पण तुकोबरायची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. आणि गुरुजी बघा बरं का, आपण किती बी गोड कीर्तन करू द्या, आपण किती बी गोड गाव द्या, लोक कटकटच म्हणते, झाली बा कटकट यांची सुरू. बंद केलं की एकदाच भानभान बंद झालं. काय काय तर डायरेक्ट भेटत्या साहेब आम्हाला, महाराज रात्रंदिवस देवाच्या नावानं टाळ, रात्रंदिवस बोंबलत, मेल्यावर तुम्ही वैकुंठाला जाणार. अरे आम्ही मसुबाच्या वाड्यात पडू दे की, आमचं काय करायचंय तुला? ज्याची भक्ती करतोय तेव्हा आम्ही बघन ना, तू का कणतोय का? आमच्यासारखं कणायचं पैसे घेतले आता, आज नसलं तरी बी तू गप मर ना. तुला नाही भक्ती करायची तर नको करू, पण आम्हाला करू दे ना. बोन परत जे चांगलं करतोय ना त्याला साहेब लय अडचणी बरं का. तुम्ही चांगलं एखादं काम कर, हातात घ्या, लोक म्हणणार हा, आणि अख्खं गाव करून कटाळलं ना, आता तुम्ही करायचं होय. तुला काय करायचंय? तू गप मर ना. तू गावच बुडावलंय ना, करताय चांगलं, त्याला करू दे ना बाबा. तू का मोकराम डोकं खातोय? चांग बघा, लोकांना पांढरी गाडी घेऊ द्या, लोक म्हणतात काळी घ्यायला पाहिजे. काळी घेतली लोक म्हणतात निळी घ्यायला पाहिजे. निळी घेतली लोक म्हणतात लाल घ्यायला पाहिजे. बरं काय काय एवढ्या बी थांबत नाही, हप्त्यावर घेतल्या सर. अरे हप्त्यावर घेऊ दिला तर सप्त्यावर घेऊ दे की, तू गप की. आणि तशा बी आपल्या सप्त्यावल्याच आहेत ना. तू गप मर ना. तुला काय करायचंय? लय पुळका येतोय तुला, तू एखादा हप्ता फेड बाबा, पण गप मर, गप मर. तुला काय करायचंय? आमचं आम्ही काही करू, आम्ही उलतू पालतू मरू, तू गप ना. का त्रास देतो बा आम्हाला? आम्ही भजन करतोय, चांगलं जागा, चांगल्याला त्रास आहे. बघा ती मासा आहे, मासा हाय का कुणाच्या आद्यात माझ्या? तुमच्या घरी कधी आलाय काय मागाय? पण आपलं हाय का नाही? काय घेणं नाही देणं नाही, गळ घेऊन जातात गडी पकडला. ससा गरीब आहे काय, हाय का कुणाच्या आद्यात? त्याला गडी पकडतात. वाघाच्या कोण नादी लागतंय का? नकोय खाईन. म्हणजे चांगल्याला त्रासच आहे. लय लय अर्धाटच माणूस पाहिजे ह्या जगात. हा, पण चांगल्याला त्रास असला तरी गुण मात्र त्याला शेवट हमखास आहे. हा, सहन करा, सहन करा, एक दिवस तुम्ही यशस्वी होणार म्हणजे होणार. चांगल्याला त्रास आहे, चांगल्याला जरा निर्णय बी शेवट आहे, पण देव त्याच्याच बाजूने फैसला केल्याशिवाय राहणार नाही. चांगला जागा त्रास आहे. बघा ते ऊस रस काढणार, बघा काय करतो तुम्ही, बघितलं असेल त्याची गंमत. ती एक ऊस इकडून टाकी, तो पळत जातो. अरे मी म्हणलं कवर घाली, तो म्हणलं चुईट्या झाली की अजून, तो म्हणला अजून चमचा परत निघूनच की. म्हणजे जे चांगला आहे त्याला त्रासच आहे. ज्याला ज्याच्यात गोडवा आहे त्याला लोक एरंड कोणी पिळलंय का तुमच्याकडे? हाती घासाचा रस काढून कोण पिलंय का? चांगलं जगा, चांगल्याला त्रास आहे. ज्ञानोबा आहे चांगलं जगले, लोकांना त्रास दिला. तुकोबर आहे चांगलं जगले, लोकांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जगले, लोकांना त्रास दिला. राजमाता अहिल्यादेवी चांगलं जगल्या, लोकांना त्रास दिला. अरे बाळूमामा चांगलं जीवन जगले, लोकांना त्रास दिला. पण शेवटी ऐकून जगाड्या, समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच. गेम कार्यक्रम केल्याशिवाय देव राहणार नाही. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजानं ज्ञानोबरायांचा छळ केला, जगाची आई झाले. तुकोबरायांचा लोकांना गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम अहिल्यादेवी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी झाल्या. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी झाल्या.
त्रास होऊ द्या. त्रास झाले की माणसं मोठी होत असतात. चांगल्या माणसाला त्रास आहे, चांगलं जीवन जगा, त्रास हाय म्हणजे आहेच. तुम्ही एखादं काम करा, लोक नावच ठेवणार आहेत. आणि म्हणून तर आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक पाहिजेत. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे. तुम्ही चांगलं काम करा दादा महाराज, वाईट काम करा, लोक नावच ठेवणार आहेत. चांगल्याला बी नावच आहेत, वाईटाला बी नावच आहेत. कौतुक कुठं फक्त माहिती का, मसन वाट्यात ती बी जाळताना 5 मिनिटं हे लय चांगला होता र मामा महागारी फिरलं का काका, अरे भांगार होतं ती बी. ही जगाची रीत आहे. चांगलं कौतुक कुणाचं या जगात होत नाही म्हणजे होत नाही. ऐकून जा. खऱ्या अर्थानं तुकोबरायांची कटकट सहन होत नाही. तुकोबरायांना पाटलानं बोलवलं. तुकोबराया पाटलासमोर हजर आहेत. पाटील आठवण केली हो, तुकोबराया भजन करता हो, दिवसा हो, रात्री हो. मग एक काम करा ना, दिवसा भजन करा, रात्री भजन करू नका. पाटील काय अडचण आहे हो? मला काय अडचण नाही, पण गावातली लोक म्हणतात तुमच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही. आणि तुमचं भजन बंद झालं नाही तर आम्ही गावात राहणार नाही. पाटील मला काही वेळ लागलं का हो? मलाही वाटतं दिवसा भजन करायला पाहिजेत, रात्री भजन करू नये. पण मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळलोय. अगं थांब, अगं थांब, अगं थांब. पण माझी मजा झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असे. गोविंद गोविंद मना लागल या छंद, किंवा गाये ना चिवडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने मनाच्या. तुकोबऱ्या ऐकत नाही जीभ तुमचं, नाही ऐकत हो. भजन नाही बंद करता येणार, रात्रीचं नाही करता येणार. मग तुकोबऱ्या गावात राहू नका. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भिक कोण घाली. कधी भंडाऱ्या या अध्यक्ष, कधी भंडाऱ्या डोंगरावरती जावं, कधी भामचंद्र डोंगरावरती जावं, कधी घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं, रात्रंदिवस भजन करावं. पण तिथं सुद्धा भजन करू दिलं नाही. तिथं ही एक स्त्री पाठवली. तुकोबराय म्हणतात, जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशना, आम्ही विष्णुदास तैशना. तुकोबऱ्या स्त्री पाठवली, भजन नाही सोडलं. मंबाजी बोनं काठ्याच्या काठीनं मारलं, भजन नाही सोडलं. शिवबाकासराच्या पत्नीनं उकळतं पाणी तुमच्या अंगावरती ओतलं, भजन नाही सोडलं. एवढंच काय तुकोबऱ्या? गावातल्या लोकांना चपला हार घालून तुमची गाढवावरती बसवून दिंड काढली तुकोबऱ्या. तुकोबऱ्या तरी तुम्ही भजन नाही सोडलं. सांगा ना, एवढा भक्तीचा अट्टहास करणारा मार्ग तुम्हाला नेमका कोणी आणि कधी सांगितला? महाराज म्हणतात, तो दिवस माझ्या जीवनात उजाडला. तो दिवस म्हणजे माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे, सापडविले वाटे जाता गंगास्थाना, मस्तकी तो जना ठेवे लवकर. त्या दिवशी महाराज आलं कोण? बाबाजी आपुले. सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. बाबाजी चैतन्य माझ्या जीवनात आले, त्यांनी मला मार्ग दाखवला. तेनेची पण ते चालू जाता न पडी गुंता कुठे काही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, झाडू संताची मार्ग आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शिष्य ओढला तुझ. आम्ही त्या मार्गाने चालत राहिलो. त्याच मार्गावरती आम्हाला एक दिवस तो दिसला. कोण माहिती का? देवता हरी पाहिला रे शिष्टमले, हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनू. तो आम्हाला दिसला. ऐका, अगदी कीर्तनाच्या शेवटच्या टप्प्यावरती मी येऊन थांबलोय. महाराज, आम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात, आमच्या गुरुस्थानी आहात. आयुष्याची रात्रंदिवस धडपड चालू आहे. हे आपण काही पैशासाठी नाही करत. ऐका बरं का, आजचं कीर्तन हे जास्त करून तुमच्यासाठी नाही, हे आम्ही आमचं करतोय. ऐकून जा. आता लोक म्हणतात आपल्याला महाराज पैशासाठी कीर्तन करतो. काल परवा एक मला वाटतं कविराज महाराज झावरेंनी मला मेसेज फोन केला अर्जंट. म्हणले महाराज एक तुमची पोस्ट युट्यूबला पडली आहे, फेसबुकला पडली आहे म्हणले ती मंदिराची, तेवढी अर्जंट डिलीट करा. म्हणलं काय झालं? आणि साहेब, ज्यावेळेस मी ती पोस्ट बघितली का, त्यांनी मला तिकडून लिंक पाठवली. ज्यावेळेस मी ती पोस्ट बघितली का महाराज, त्यावेळेस सामान्य लोकांच्या जाऊ द्यावं, पण कीर्तनकारांच्या कमेंट होत्या, मंदिर काय बांधायची कारण आहे. कीर्तनकारांच्या कमेंट आहेत. मी पोस्ट लगेच रात्री त्याला डिलीट करायला लावली. 35,000 लाईक आहेत, 400 कमेंट आहेत अध्यक्ष. पण त्या 400 कमेंटमुळे माझं नाव खराब व्हायला नको म्हणून मी काय सांगितलं, नको. लोकाला जर आपल्यातल्यांना जर देखवत नाही तर मग आपण काय त्यांना करू ना. आपण करतो हे आपल्याला माहितीच आहे की. म्हणजे साहेब, आता आमच्यासारखेच कीर्तनकार म्हणतात राजकारण लय खालच्या थराला गेलं बरं का, पण तुमच्यापेक्षा आमचं राजकारण लय घाण, लय घाण आमचं राजकारण. तुमचं लय बरं आहे. तुम्ही संध्याकाळी एकत्र तरी बसताल, पण आम्ही बघत सुद्धा नाही एकमेकाकडे. हे तर म्हणजे सगळी वारकरी बसते, ह्या सगळ्याला विचारा. ही वस्तुस्थिती वारकरी संपदायची. आम्ही वारकरी, आणि मग आम्हालाच काय काय मोठे सांगतात, आम्ही असं करतो, आम्ही एवढं घेतो, आम्ही तेवढं घेतो. अरे तुमच्यातलाच गेला नाही, तुम्ही परमार्थ जगाला काय शिकवाल? तुमच्यातलाच अहम गेला नाही, तुम्ही परमार्थ जगाला काय शिकवाल? परमार्थ पहिल्यांदा अहम जाळतो, परमार्थ पहिल्यांदा अहम जाळतो. आणि जर अहमच गेला नाही ना,
तुम्ही जगविख्यात झाला आणि तुम्ही किती गाथा पाठ केली ना तरी तुमच्या त्या ज्ञानाला कवडीची किंमत नाही. खरंच कवडीची किंमत नाही. मी माफी मागून बोलतो. हे सगळं चालू आहे. मला वाटतं लाईव्ह नाही ना, नसेल तरी ते 2-3 दिवसात सोडणार आहे. आणि मी त्या कमेंटला ह्याला भेटच नाही. मी निघतानाच असं निघालोय, ज्या दिवशी गाबाळ गुंडरायचं त्या दिवशी शेती करायची मस्त मध्ये. काही टेन्शन घ्यायचं नाही. कवर काका कुणाच्या पाया पडत बसता, मी असा आणि मी तसा, कुणाला सांगत बसता. ऐका, आमचे रात्रंदिवस मार्कड महाराज असतील, आम्ही असेल, दादा महाराज असतील, इथं बसलेले सगळे कीर्तनकार, म्हणजे यांची नाव घेतोय म्हणजे ते समोर बसलेत सगळे कीर्तनकार, रात्रंदिवस धडपड करतो. आम्ही पैशासाठी नाही करत. वैष्णवी ताई पलीकडे आहेत. पैशासाठी सगळंच नसतं. पैसा म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व नाही. आम्ही भगवंत प्राप्तीचे भोकेले आहेत, भगवंताच्या नामात चिंतनाचे भोकेले आहेत. आणि बघा मी सांगतोय, भगवंत दिसला म्हणताय तुकोबाऱ्या, भगवंत दिसला म्हणतात. आता ते म्हणायचं मला, पण ते शिष्ट मला तिथं बसलेलं नाही. ऐका, भगवंत दिसला म्हणताय तुकोबाऱ्या. आणि ऐका बरं का, तो दिसतो बरं का, लक्ष देऊन ऐका, तो दिसतो. आजपर्यंत अनेकांना दिसलाय. छाती ठोकून फक्त कीर्तनातल्या शेवटच्या वाक्याजवळ मी असेल. ऐका, आजपर्यंत आम्हाला वाटतं देव दिसत, आणि आमच्या जन्माचं खरं सार्थके साच उत्तम फळ आम्हाला मिळालं. अभंगाचं जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो असं म्हणायला काही अडचण नाही. खरं तर पाहायला गेलं तर अकल्प आयुष्य काही अभंग वाढदिवसाचा नाहीच, पण तरी आपण सगळेजण घेत असतो. वाढदिवसाचा अभंग तुकोबा करायच्या काळात ते काही नव्हतं, त्यामुळे त्यावरती अभंग नाही. हा अभंग त्यांना मिळता जुळताय. आणि जर वय जरा असेल तर मग हा अभंग घ्यायला काही अडचण नाही, म्हणून तुम्ही अभंग घेतला. जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. खऱ्या अर्थानं आज वैष्णवी ताई म्हणत असतील, खऱ्या अर्थानं माझा वाढदिवसाचा एवढा मोठा सोहळा एवढ्या थाटामाटात पार पडतोय. माझ्या जन्माची सार्थकता झाली. जन्म आलो त्याचे, आजी झाले फळसाचे. निश्चित भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करेल. या वाढदिवसानिमित्त बाळूमामांच्या चरणी असेल, हंगेश्वराच्या चरणी असेल, एकच प्रार्थना असेल, देवा आमच्या लहान भगिनी वैष्णवी ताई महानवर टेंगले यांना उदंड आयुष्य दे. त्यांच्या हातून अशी समाजाची, देशाची, आई वडिलांची, साधू संतांची, सासू सासऱ्यांची, सद्गुरू बाळूमामांची सेवा घडत राहू दे. इथून पुढं महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर नाही, देशाच्याही बाहेर त्यांना कीर्तन करण्याचा योग यावा, हीच आमची सगळ्यांची अपेक्षा असेल. आणि त्यांना या शुभेच्छा देतो. आणि शेवटी सगळ्याला एकच सांगतो, आयुष्य मिळालंय, भजन करा, पण ते कसं, सगळ्यांनी हात वरती करायचे. विठोबा रखो माझे, 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 विठोबा रखो. माझ्यासारखी माझ्यासारखी लय गेली सांगू तरी लोकात बदल कवर सांगू आम्ही सरपंच साहेब, कवर आम्ही तरी लोकांना सांगणार आहे. अजिबात नाही गाडी. आम्ही आता सांगून कटाळलोय. आता भातला मारा नाही मारा, काय करायचं ते करा. आता आम्ही बी एकदा ठरवलाय, 2 तास भरवायचे, घर गाठायचं. काय करायचं नाही गाडी, लय अवघड झालंय. आणि एवढं सांगून बी नाही भजन केलं तर मग आता नीट ऐका जरा. शेवट आहे ताईंचं कीर्तन बाळूमामाची गाणी नाही असं होणार नाही, म्हणून घ्यायचं आता. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरते सेवची बहा काळ बांधून नेईल, सरते सेवची बहा, सरते सेवची बहा काळ बांधून नेईल. आमचे काय वाजाईल, आमचे काय
अरे बाळू मामा काढ तुझ्या, बाळू मामा काढ तुझ्या पायाचा काटा. अरे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, अरे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. मंगेश्वर भगवान की जय. हरेश्वर माऊली नारायण. खऱ्या अर्थानं आज ज्यांची पंगत आहे आता संध्याकाळची ते श्री तुळशीराम महादूर आयकर, सरपंच हंगेवाडी, संचालक सहकार महर्षी शिवाजीराव नागोळे नागरी सहकारी साखर कारखाना. कुठे वा, एकदा जोरदार टाळी द्या सरपंचासाठी. कारण आतापर्यंत ज्या ज्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी आलो त्या त्या कार्यक्रमाला तुमचं अगदी मोठं योगदान आहे. आता मोलाचं योगदान आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक गावाला असे सरपंच असावेत एवढीच हांगेशिवायच्या चरणी प्रार्थना करेल. वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारी माणसं आहेत. ताईंनाही कोट धन्यवाद देईल. खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीशी जे खंबीरपणे उभा आहेत ते आदरणीय हरिभक्ती परायण आमचे दाजी हनुमंतजी दाजी. मी आधीही सांगितलं, आतापर्यंत आपण ऐकत आलोय एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो बऱ्या. पण मी आज या ठिकाणी छाती ठोकून ताई तुमच्या समोर सांगेल, एका यशस्वी स्त्रीच्या मागे आज एका यशस्वी पुरुषाचा हात आहे. म्हणजे अगदी अगदी आम्हालाही लाजवून इतकं गोड कीर्तन इथं बसलेल्या सगळ्या पक्वाजांपेक्षाही मला वाटतं गोड पक्वाची वाजवत आहे. म्हणजे अगदी गोड कला सगळं सगळं त्रिगुण संपन्न. गाणं तयार आहे, कीर्तनही तयार आहे आणि मृदंगही तयार आहे. असे आदरणीय पण स्वतः मागे ठेवलं कारण माझी पत्नी पुढे झाली. आणि अशी माणसं काही थोडीच्या जगात असतील. एकदा सगळ्याच तिकडे पण दाजींसाठी टाळी झाली पाहिजे. तुमच्यासारख्या जर पती या जगात असतील, तुमच्यासारख्या जर पती या जगात प्रत्येक स्त्रीला मिळाली तरी तो हुंडाबळी आणि जाळून घ्यायची वेळ कोणावरती यायची नाही. नक्कीच अशी म्हणजे तुम्हाला मी धन्यवाद देईल. तुम्ही सर्वजण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांना धन्यवाद. शेवटची पहिली योगिताताई आणि दीपणीताई त्यांची इच्छा हॅलो हॅलो हां वायर देतोय पाठवून कीर्तन चालू आहे. देतो पाठवून
टाळी वाजवा. आता हे जरा शूट करा. हे पुढचा आवाज, 1 मिनिट पुढचा आवाज फक्त दे. मॉनिटर सगळंच बंद झालं. आज ऐकून जा फक्त. दादा महाराज साक्षीला आहेत. आज ही सगळी मंडळी साक्षीला आहेत. मामा पुढे बसलेत. पप्पू दादा आज महाराष्ट्रात अध्यक्ष, महाराष्ट्रात आज एवढं मोठं नाव आहे. तुमच्या गावांनी कीर्तन झालेत, काही ताकदीचे कीर्तन असतात हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पण अध्यक्ष आज ही बोलण्याची जागा नाही, पण आज आमच्या घरचं कीर्तन आहे म्हणून बोलतोय. ऐकून जा. मारकड महाराज म्हणजे आम्ही काहीच नव्हतो, काहीच अध्यक्ष. म्हणजे आता लय खाली जातो, उकांड्यातला एखादा किडा असतो का, त्या पद्धतीने आम्ही होतो. काही नव्हतं. आज आमच्यात इकडं तिकडं होतं, थोडं बोलता बोलता या त्या गोष्टी होत असतात. इकडं तिकडं होत असतं, काही असेल नसेल ते माहीत नाही. पण आज या गादीवरती उभा आहे. आज संबंध महाराष्ट्रात ज्यांच्यामुळं फिरतो ना, फक्त ही व्यक्ती इथे. म्हणजे आयुष्यात किती मोठं होईल माहीत नाही, आयुष्यात काय मिळेल काय सांगता येत नाही. पण एक तुमच्या पायीच्या चरणाची धूळ व्हावी एवढीच इच्छा आहे फक्त. कारण देव किती देईल, कुणाला किती संपत्ती देईल, कुणाला किती कीर्तन देईल, त्यात आम्ही कुणाला काही त्यातलं आम्हाला काही घेणं नसतं काय. पण आयुष्यात ज्या ज्या वेळेस अशी माणसं भेटत असतात ना, त्या त्यावेळेस खरंच सोनं होत असतं.
करसून संत नवती जगा मानसा सारिक. बाबा, निवृत्तीनाथांना सगळं होतं आलं असतं. निवृत्तीनाथांकडे सगळं होतं. निवृत्तीनाथ ज्ञानोबरायांचे गुरु आहेत, पण निवृत्तीनाथ मोठे नाहीत झाले. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना मोठं केलं. ज्ञानोबरायांना समाधीचा राजा पण आज ते माझ्यासमोर उभा आहेत. पण ज्या वेळेस मोठे मोठे कार्यक्रम असतात त्यावेळेस त्यांच्या मुखातून एकच शब्द असतो, मला थोडं मागं ठेवा, पण माझा शिष्य विकास महाराजाला जरा पुढे घ्या. म्हणजे आमच्यात वाद झाले, विवाद झाले, म्हणजे हे सांगू नये इथं, ते उद्या व्हायरल होणार आहेत, काही चिंताच नाही. आमच्यात वाद होतील न होतील काही असतात इकडे तिकडच्या गोष्टी, पण कायमस्वरूपी तेवढं प्रेम भगवंतानं हृदयात ठेवावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. वैष्णवीताई असेल, मी असेल, खऱ्या अर्थानं कायम तुमच्या पायाची धूळ म्हणूनच राहील एवढंच सांगेल. या निमित्तानं निश्चित गुरुपेक्षा शिष्य कधीच मोठं होत नाही, कधीच नाही. त्यांना किती बी टेवटेव करू द्या, किती बी उड्या मारू द्या, पण नाही होत आहेत, नाही होत आहेत. आज महाराष्ट्राच्या बाहेरही कीर्तनं कुठपर्यंत करेल दादा महाराज सांगता येत नाही. कदाचित उद्या कीर्तनं बंद होऊ शकते, त्याचं काही सांगता येत नाही. पण आजपर्यंत महाराष्ट्राला ज्यांच्यामुळे माझी ओळख आहे ना, ते हनुमंत महाराज मार्कडे आहेत. मला स्वर लागत नव्हता, त्यांच्या कीर्तनाला पहिल्यांदा मी उभं होतो. ते म्हणले जरा बरं गाता येईल का, घेऊन जाता येईल कुठतरी. बंद होत नाही, ते आहे तुमच्यासारखे माणसं जोपर्यंत माझ्या पाठीमागे तोपर्यंत मला तरी काही अडचण नाही गड्या. हां, सारं खरं आहे. आणि मागच्या वर्षी इथंच मी विनोदी कीर्तन जरा केलं, कारण विनोदी कीर्तन लोकांना लागतं. पण तिथपासून त्यांनी मला सांगितलं, महाराज विनोदी कीर्तन लय करायचं नाही, विनोद किती बी करल पण त्यात मार्मिकता तेवढीच ठासून भरलेली असेल. आता तुमच्या पुढे विनोद इतके केले, पण ते सगळे मार्मिक विनोद होते. तुम्हाला घ्यायचं काय हे तुम्ही ठरवायचं आणि सोडायचं काय हे ठरवायचं. गड्या जाता जाता एवढंच करूयात, एक चांगलं नागरिक बनण्याचा प्रयत्न करूयात, एक चांगलं माणूस बनण्याचा प्रयत्न करूयात. हाच खरे असताना आमच्या ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. चांगल्या पद्धतीनं परमार्थ पुढे घेऊन जाऊयात, चांगल्या पद्धतीनं भगवंताचं चिंतन करूयात. जगाला परमार्थ कशा सोप्या पद्धतीने कळेल आणि कशा सोप्या पद्धतीनं भगवंत शिकवता येईल हे सांगण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूयात. बोलता बोलता तुमची जास्तीची बरीच वेळ मी घेतली तुमची, त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्णविराम. पण तत्पूर्वी ऐका, 2-3 नावं माझ्याकडून घ्यायची राहिलेली आहेत. खऱ्या अर्थानं या शिबिरासाठी ज्यांचं खूप योगदान आहे, नवादादा एक आहेत. आणि मला वाटतं आमच्या श्वेताताई चिनके ना, हां, ताईंच्या पाठीमागं हे सगळं शिबिर पाहण्याचं काम आमचे नवादादा असतील, श्वेताताई चिनके असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. त्या दोघांची नावं राहिली होती, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी पूर्णविराम झालेल्या कीर्तनरूपी पूर्ण सेवेला पूर्णविराम. आता लगेच वाढदिवसाचा कार्यक्रम होईल आणि मग आपण सगळेजण जेवण करायला बसूयात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. सुंदर आणि सुश्राव्य अशा पद्धतीने कीर्तन या ठिकाणी सादर केलं, त्याबद्दल मारनूर परिवार तथा हंगेवाडी ग्रामस्थांतर्फे मी त्यांचं या ठिकाणी खूप असं आभार मानतो. अतिशय गोड असं त्यांनी या ठिकाणी चिंतन मांडलं. अभंगाला साजेसं चिंतन त्यांनी गेल्या वर्षीच मी त्यांना थोडंसं बोललो होतो बरं का, नाही असं नाही, ते त्यांच्याच फायद्याला आले आज, कारण तेच कीर्तन त्याच स्टेजवरती मी आज ऐकतोय. अतिशय मार्मिकता आहे. अभंगाला साजेचं दृष्टांत आहे, दृष्टांत आणि सिद्धांत यांचा मेळ जिथं होतो ना त्याला कीर्तन असं म्हणतात. नंतर मग गेली गप्पा तर आपण मारतो, पण त्यांनी गेल्या वर्षी मी सांगितलं त्या पद्धतीने अनुकरण केलं. त्यांनी मला अनेक वेळा ते कीर्तनातून बोलले की महाराजांमुळं मी आहे, परंतु मी खरं सांगू का, यांच्या सगळ्यांमुळं मी इकडे. कारण ही लेकरं मोठी झाली, मला खूप आनंद आहे, खूप स्वाभिमान आहे. आज महाराष्ट्र बोर्डावरती आज ही उभा आहे. आणि एक सांगून जातो कडे, आज यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, हे सगळी सोशल माध्यमाची असणारी, मीडियाची असणारी सगळी माध्यमं उघडली की पहिली ही 2 माणसं दिसतात. ज्यांचा वाढदिवस आहे त्या हरिभक्त पारायणात युवा कीर्तन सम्राटने मीच त्यांना पदवी दिली आहे का, याचं कारण सांगून जातो. अतिशय अल्प काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्रावर आपला नावलौकिक कमवला. महाराजांनी सांगितलं की हंगेवाडी भारताच्याच, महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या बोर्डावरती ज्यांनी गाजवली. आज हंगेवाडी ही नगर जिल्ह्यापुरती मर्यादित होती, परंतु आज या 10-5 जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालीच. परंतु आज यूट्यूब कोणत्याही देशामध्ये तुम्ही उघडा, इथं वैष्णवतार महारनूर आणि हंगेवाडीचं नाव दिसणारे हंगेश्वर भगवान परमात्म्याची कृपा आहे. म्हणून कडे सांगून जातो, त्यांनी विकास महाराजांनी बोलता बोलता बोलून गेले
की म्हणे आपण गड्या बाकी काही नाही, परंतु चांगला नागरिक बनण्याची या ठिकाणी आपल्याला तयारी करायची, आपण चांगलं नागरिक बनायला हवं. मला वाटतं खऱ्या अर्थाने परमार्थाची पहिली पायरी गड्या माळ घालणं, अंगावरती भगवान परमात्म्याचे अलंकार धारण करणं, याच्यापेक्षाही आपल्या अंतःकरणाची अवस्था काय सांगते याला फार मोठी किंमत आहे. म्हणून सांगून जातो, या स्टेजवरती व्यासपीठावरती खूप मोठी माणसं उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. त्यांच्या समक्ष सांगतो कडे भगवान परमात्म्याची भक्ती त्याला म्हणतात ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे. नाही निर्मळ जीवन काय करेल साबण, काय करणार आहे साबण. त्यांनी सांगितलेलं मला वाटतं तेवढं वाक्य सर्वांनी आचरणात आणावं आणि प्रत्येकाने चांगला नागरिक बनण्याचा अगोदर या ठिकाणी कबूल करावं, प्रतिज्ञा करावी. भगवान हंगेश्वराला स्मरून सांगतो, तुम्ही जर चांगले नागरिक बनला तर चांगले वारकरी व्हायला वेळ लागणार नाही. चांगले वारकरी झाला तर चांगले कीर्तनकार व्हायला वेगळं, चांगले कीर्तनकार झाला तर चांगले संत घडायला वेळ लागणार नाही. म्हणून सांगून जातो अगोदर स्वतःच्या अंतःकरणातील दुर्गुण बाजूला काढा, सद्गुण संपत्ती जमा करा आणि खऱ्या अर्थाने चांगलं वागायला शिका. असा संदेश नेहमी जो देत असतो त्याला कीर्तनकार असं म्हणतात, समाजात प्रबोधनकार असं म्हणतात. आणि तेच काम आज त्या ठिकाणं तो परिवार नावलौकिक झाल्याशिवाय राहत नाही. आणि आज खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या वेगळ्या शैलीमधून, वेगळ्या परंपरेमधून कीर्तन सेवा करत असताना ताईंनी अगदी महाराष्ट्रभर त्यांचं नाव झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं सांगायला अभिमान वाटतो की या भागामध्ये अगदी ताईंचं नाव महिला कीर्तनकारांच्या मध्ये अभिमानानं घेतलं जातं, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणं ताईंचा हा अभिष्टचिंतन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, विशेष करून आध्यात्मिक क्षेत्रामधली विविध मंडळी आज या ठिकाणं उपस्थित आहेत. आणि या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांनी कीर्तनरूपी सेवा दिलीत असे महाराष्ट्रातील एक नामवंत युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण विकासजी महाराज देवडे, ज्ञानविश्व बहुउद्देशीय सेवाभावी संस्थान, बरोबर ना? या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष. खऱ्या अर्थानं महाराजांचं कार्यसुद्धा खूप मोठं आहे. आज साधी माणसं आपल्या कार्याचा, कर्तृत्वाचा लवलेश अंतःकरणामध्ये रुजवून सामान्य कर्तृत्वाच्या बळावरती असामान्य कर्तृत्व करतात. खऱ्या अर्थानं अशीच माणसं जगाच्या पाठीवरती जगतमान्य होत असतात. आणि आज महाराजांचं कार्यसुद्धा खूप मोठं आहे. आज आमचं भाग्य आहे की त्यांच्या पवित्र वाणीमधून आज आम्हाला या ठिकाणं सुशावेशी कीर्तनरूपी सेवा ऐकण्याचा योग आलात. महाराजांना या ठिकाणं धन्यवाद देते. त्याचबरोबर उपस्थित सर्व मंडळी, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्व मंडळी, सर्वांना धन्यवाद देते. ताईंना पुनश्च एकदा अभिष्टचिंतन सोहळ्याच्या लाख शुभेच्छा देते. धन्यवाद. रामकृष्ण. त्याचबरोबर या ठिकाणी या परिवाराला नेहमी सहकार्य करणारे किंवा वारकरी संप्रदायाकरता आपला बहुमूल्य वेळ देणारे हरिभक्तपरायण तुळशीरामजी महाराज रायकर, सरपंच हंगेवाडी यांच्या या ठिकाणी शुभेच्छा ताईंना होतील. अतिशय प्रत्येक वर्षी त्यांना सहकार्य असतं आहे. यंदाही त्यांचं या ठिकाणी अन्नदान आहे. पंगतही त्यांचीच आहे आणि खऱ्या अर्थाने या परिवारावरती त्यांची खूप मोठी छाया आहे. मला वाटतं सरपंचांनी समोर यावं आणि आपले या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात असे त्यांना विनंती करतो. आज आपल्या हांगेश्वराच्या पावनभूमीमध्ये आजचा आध्यात्मिक बाल सत्कार ज्यांनी घडून आणला ते अशी वैष्णविताई महाराज हनुमंत महाराज मारनूर यांनी इतका चांगला कार्यक्रम म्हणजे वर्षानुवर्षे चालू ठेवला. तसेच त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्तपरायण विकास महाराज देवडी आणि सर्वच महाराज मंडळी, मला काय सगळ्यांची नावं माहिती नाहीत, आपण सगळी वारकरी मंडळी, टाळकरी भजनी मंडळी, आपल्या वैष्णविताईंना सगळ्यांनी वैष्णविताईंमध्ये उभे राहा 2 मिनटं. महाराज तुम्ही या पुढं, महाराज पुढे 2 मिनटं. आपण ते अशा कीर्तनकार आहे की आपल्या महाराष्ट्रात नाही त्यांच्या चौकट ह्याच्यामध्ये नाव गाजो त्यांचं. असं आपण असे सर्वांनी त्यांच्या मुलांना, लेकरा बाळांना, त्यांच्या सासऱ्यांना असे भरभरून त्यांना आपण असे हात वर करून सगळ्यांनी पोटभर असे आशीर्वाद देत त्यांना. तसेच आपली ही बारकाली बालसंस्कार मुले ती सुद्धा तुम्ही सगळे उभे राहा. त्यांनी इतकं असं चांगलं पद्धतीने त्यांनी असं नाचून त्यांनी हे हरिपाठासारखं हे केलं. त्यांनी सगळेजण उभे राहा. त्यांना सुद्धा असं पुढच्या वेळेला वाट चालल्या त्यांना अशा भरपूर त्यांना असे सगळेजण हातवर करून शुभेच्छा देत त्यांना सगळे. तसंच मारवण्यात आलेल्या आमच्या रायकर परिवाराच्या हांगेवाडी गावच्या त्यांना अशा लाख शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम सुरू कर. त्याचबरोबर या ठिकाणी हरिभक्तपरायण फराटे महाराज यांनी
2 मिनिटांमध्ये आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात असे त्यांना मी विनंती करतो. आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण वैष्णवीताई टेंगले मारनूर यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभक्तीपरायण विकास महाराज देवडे यांची कीर्तन सेवा. प्रथमतः दुपारी मला 3:30 वाजता ताईंचा माझा फोन झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आज असा असा कार्यक्रम आहे. त्यावेळेस इकडे येताना मी जगताप मामांना फोन केला, म्हणलं नेमकं कार्यक्रम काय. त्यांनी सांगितलं असं असं आहे, कीर्तन आहे, वाढदिवस आहे. आमचं बोलणं झालं की मी विचारलं त्यांना, म्हणलं वैष्णवीताई नेमक्या कुठल्या घराण्यातले. टेंगले म्हणल्यानंतर त्यांनी मला दशरथ फराट्यांनी सांगितलं काकासाहेब टेंगले यांची कन्या आहे. मग काका महाराज टेंगलेंची कन्या म्हणल्यानंतर मला आठवलं की मांडवगण, फराटा, पिंपळसुटी आणि इनामगाव या 3 गावामध्ये म्हणजे मोठमोठे सप्ते व्हायचे आणि वडगाव रसाई अंजलताई या 4 गावात मोठे सप्ते व्हायचे आणि त्या 4ही गावामध्ये काका महाराज टेंगले सप्त्याला नाहीत असं कुठलाही सप्ताह नाही. त्यांचा तो स्वभाव, त्यांचं ती पावली खेळण्याचं एक वक्तृत्व, बोलण्याचं वक्तृत्व, काका महाराजांनी आम्हाला खरं पाहिलं तर या पारमार्थिक क्षेत्रात आणलं. पिंपळसुटी आणि मांडवगण फराटे हे गाव 3 किलोमीटर अंतरी. आम्ही 11 मैलात राहिला आहे कॅनलच्या कडेला आणि आम्हाला पिंपळसुटी आणि आमचं घर 1.5 किलोमीटर आहे यायला आणि जायला. आणि मग संध्याकाळचा पिंपळसुटीचा सप्ताह म्हणलं की आम्ही आपलं बैलगाडीत मग बसून आम्हाला घरचे आणायचे. त्यावेळेस आम्ही लहान लहान होतो. मग 4 वाजता आम्ही आल्याच्यानंतर काकासाहेब आम्हाला तिथं, काका महाराज आम्हाला हरिपाठाला खेळायला लावायचे. म्हणजे एक उत्कृष्ट असं वारकरी नेतृत्व. म्हणजे त्यांची आज खरोखर आठवण आल्याशिवाय मला राहिली नाही की खरंच आमचे गुरुवर्य काकासाहेबांची ही कन्या आज राज्यात नव्हे तर देशाच्याही राज्याच्याही पलीकडे ती आज नाव आपलं गाजवत आहे. हंगेश्वर देवस्थानचं आणि तुमच्या हंगेवाडी गावचं खरंच एक नाव चांगल्या पद्धतीनं अजूनही त्या देशपातळीवर नेल्याशिवाय राहणार नाहीत. हंगेवाडी गाव ही खूप छोटे आहे. जगताप महाराज तुम्हाला मगाशी सांगितलं. महाराज हंगेवाडी गाव असं आहे, आता विषय निघाला म्हणून सांगतो. जेमिनी तेल माहिती आहे, जेमिनी तेल माहिती आहे ना आपल्याला. जेमिनी तेलाची शिरूर तालुक्याची डीलरशिप माझी होती. पूर्ण शिरूर तालुक्याला जेमिनी तेल मी सप्लाय करायचो. ह्या हांगेवाडी गावात मला ते इथं नाव काय लक्षात आहे ना माझ्या, त्यांनी फोन केला, म्हणले आम्हाला तेलाचे डबे लागतात. तेव्हापासून मी हांगेवाडीला तेल टाकायला सुरुवात केली. एक गाडी माझी अख्खी एका गावात जायची. मांडवगण, वडगाव, रासाई आणि करड्यापर्यंत जेवढं तेल लागत नव्हतं तेवढं एका हांगेवाडीला तेल लागायचं. म्हणजे दिसते हांगेवाडी बारकी, पण हांगेवाडीचा इतिहास खूप मोठा आहे. आणि त्याच हांगेवाडीसारख्या गावात आज वैष्णवीताई तुम्ही म्हणजे एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून आज समाजामध्ये काम करताय. नक्कीच हांगेश्वराची कृपा आपल्यावर भविष्यात राहील. आणि पुनश्च एकदा मी आपणास जन्मदिनाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मला तुम्ही बोलवलं, संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल तुमचा मी आभारी. धन्यवाद. धन्यवाद महाराज. त्याबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार हरिभक्तपरायणा दीपालीताई खिळे 2 मिनिटांमध्ये आपल्या शुभेच्छा व्यक्त करतील. त्यांनी समोर यायचं. रामकृष्ण हरी. सर्व मंगल्य मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आज हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वैष्णवीताई महानवर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. खऱ्या अर्थाने आज बालूमामांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सुख, समृद्धी, समाधान प्राप्त हो. त्यांच्याकडून आईवडिलांची, देशाची, वारकरी संप्रदायाची सेवा घडो. हा सूर्य असाच तुमच्यावरती फुलांची सावली ढाळीत जाऊ. ही रात्र अशीच तुमच्यावरती गंध चांदणे उदयित राहो आणि येणाऱ्या प्रत्येक वाढदिवसाला तुम्हाला अशाच शुभेच्छा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. सुख तुम्हाला मिळावे, दुःख तुमच्यापासून कोसभर दूर राहावे, हास्याचा गुलगंध तुमच्या जीवनामध्ये राहावा आणि येणारा प्रत्येक क्षण हा तुमचा आनंदाचा जावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. धन्यवाद दीपालीताई. यानंतर वाढदिवसाचा कार्यक्रम करून घ्यावा, उरकून घ्यावा असं मी विनंती करतो. चला महाराज मंडळी, चला. विकास महाराज या पुढं.